या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा मिळतायत या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या माहितीमध्ये वेळ आणि तारखेसह उल्लेख करण्यात आलाय। तसंच जेलमध्ये वाल्मिक कराड याला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं देखील समोर आली आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे। समोर आलेल्या माहिती संदर्भात देशमुख कुटुंब प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती मागणार आहे। समोर आलेल्या माहिती संदर्भात कारागृह अधीक्षक मुलाणी यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। दिलेली माहिती जर संपूर्ण खरी असेल तर हे धक्कादायक म्हणावं लागेल। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे, मात्र जेलमध्ये त्याला व्हीआयपी सुविधा मिळतायत अशी माहिती समोर आली आहे। देशमुख कुटुंबाला त्या प्रकारचं पत्र पुरवण्यात आलंय, निनावी पत्र आहे आणि या संदर्भात धक्कादायक म्हणजे या माहितीमध्ये वेळ तारखेसह सगळे उल्लेख आहेत। जेलमध्ये वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं सुद्धा यात देण्यात आली आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे। तर या माहिती संदर्भात देशमुख कुटुंब जेल प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत संपूर्ण माहिती मागणार आहे आणि या माहिती संदर्भात कारागृह अधीक्षक मुलाणी यांनी अधिकृत प्रतिक्रिया काही दिलेली नाही। दिलेली माहिती जर संपूर्ण खरी असेल तर मात्र हे धक्कादायक म्हणावं लागेल अतिशय। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत आहेत। सुरेश, हे काय सगळं? वाल्मिक कराड हे जेलमध्ये ज्या दिवशी गेले त्या दिवसापासून ज्या वाल्मिक कराड यांना ट्रीटमेंट दिल्या गेल्या, व्हीआयपी सुविधा दिल्या गेल्या, त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात जो अधिकृतरित्या कोणत्या वेळी काय दिलं गेलं या संदर्भातली ही धक्कादायक माहिती समोर आलेली। विशेष म्हणजे देशमुख कुटुंबाला एक जे पत्र आहे ते पत्र दिलं गेलं आहे, जेल सूत्रांकडून आलेलं हे पत्र आहे आणि ज्यामध्ये वेळ सहित दिल्लीत 14 तारखेला ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना एमसीआर झाला, तर एमसीआर झाल्यानंतर त्यांना 15 तारखेला कशा पद्धतीने त्यांना तिथं आणलं गेलं, त्यांच्यासोबत बॅग कशा होत्या, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असताना चहा कसा दिला गेला आणि कुठल्या कर्मचाऱ्यांनी दिला या संदर्भातली ही सगळी पोलखोल करण्यात आली। विशेष म्हणजे निकोटीन देखील जेलमध्ये दिलं गेलं, कुठलीही तपासणी न करता सुरक्षेच्या कारणास्तव देखील कुठला कर्मचारी जात असेल किंवा बंदी जात असेल, बाहेरून ज्यावेळेस कस्टडीमधून बंदी आला तर त्याची चौकशी केली जाते, मात्र असे कुठलेही नियम जे कारागृहाचे नियम आहेत ते नियम पाळले गेले नाहीत असा देखील गंभीर आरोप या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस याची चौकशी करण्यात आली तर चौकशी करण्यासाठी आलेलं जे काही डीआयजीचं पथक होतं त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला नाही असं की त्यात नमूद केलेलं आहे। आणि जी पत्रामधली भाषा आहे ती पत्रामधली भाषा ही कारकुनी भाषा आहे, जेल प्रशासनाची जी भाषा आहे तशी भाषा आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रक्रियेमुळे जे आलेलं समोर आलेलं पत्र आहे त्यामध्ये जे धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत, वेळेनुसार वाल्मिक कराड यांना व्हीसीवरून बोलण्यासाठी देत असताना सुद्धा जास्त वेळ दिला गेला, त्याचबरोबर वकिलासोबत भेटण्यासाठी येत असताना काही मित्रांना देखील भेटायला लावलं अशा पद्धतीची देखील माहिती आहे। आणि यामध्ये जे जेल प्रशासनातले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या देखील नावाचा उल्लेख होतोय। त्यामुळे हे जे पत्र आलेले या संदर्भात आता जे काही जेल प्रशासन आहे, कारागृह अधीक्षक मुलाणी आहेत, हे यावरती काय उत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये जेल प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही। पण हे संपूर्ण आहे हे धक्कादायक आहे का आता जेलमध्ये राहिलेले असताना कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिल्या गेल्या, कशा पद्धतीने सुविधा दिल्या गेल्या हे देखील यामधून नमूद होते। विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांना संभाजीनगर किंवा नाशिक या ठिकाणी पाठवणं अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणी न पाठवता आता मोक्काची कारवाई झाल्यानंतर त्या ठिकाणी पाठवणं अपेक्षित होतं, पण तो देखील जो नियम आहे तो डावलून वाल्मिक कराड यांना बीडमध्येच ठेवण्यात आलं, तर विष्णू जाटे याला लातूरला पाठवण्यात आलं। या सगळ्या गोष्टीचा जो काही उल्लेख आहे या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण पत्राच्या अनुषंगाने आता जेलचं जे काही वरिष्ठ प्रशासन आहे या संदर्भातली ऑडिट करणार का, या संदर्भातली संपूर्ण माहिती घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। देशमुख कुटुंब त्याचबरोबर सुरेश धस यांनी देखील गंभीर आरोप केला होता की वाल्मिक कराड यांना आतमध्ये चहा दिला जात होता आणि त्या संदर्भातली जी 13 यामध्ये मुद्दे आहेत, 13 मुद्द्याची तक्रार ही देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे या तक्रारीच्या अनुषंगाने आता काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जेलमध्ये जर अशा पद्धतीने सुविधा दिल्या जात असतील आणि त्या जर कैद्यांना दिल्या जात असतील ते धक्कादायक आहे। त्यामुळे एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड त्यासह इतर जे काही आरोपी आहेत ते देखील बीड जिल्हा कारागृहामध्ये आहेत आणि त्या कैद्यांना देखील अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते का यावरती देखील प्रश्न उपस्थित होतोय। मात्र एकंदरीत ही सगळी प्रक्रिया होत असताना यावरती आता जेल प्रशासन, यामध्ये जेल अधीक्षक जे काय आहेत कारागृह अधीक्षक मुलाणी हे काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।